करू नका। कुठलंही युद्ध किती चांगलं लढलं ना तरी महत्वाचा असतोय तो शेवटचा वार, आणि तो वार जर चुकला तरी आपल्या पदरात हार पडू शकते, आणि तो शेवटचाच वार असतो ज्यात फसण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात। त्यामुळं तो वार अगदी संयमानं आणि लक्ष देऊन केला पाहिजे। मी तर सांगेन पुढच्या 4 दिवसात प्रयत्न करा की सावीशी मैत्री कशी होईल, कारण तिला आता थोडा जरी डाऊट आला तरी आपल्या पुढे लई मोठा प्रॉब्लेम उभा राहू शकतो। त्यामुळं होईल तितका तिचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा। ज्यावेळी आपला प्लॅन कंप्लीट होईल त्यावेळी तिला फक्त फसवणुकीचा त्रास नाही तर आपल्या माणसांकडून फसवणुकीचा त्रास होईल। आजपर्यंत तिच्यामुळं आणि तिच्या त्या म्हाताऱ्यामुळं लई सहन केले, पण आता सगळ्या गोष्टींची परतफेड करण्याची वेळ आली। बसतो मी धैर्य मुजुमदार या करार पत्राद्वारे सांगू इच्छितो की सावी नाईक हिच्याशी केलेला विवाह हा संपूर्णपणे खोटा असून मी तिच्याशी कधीही वैवाहिक नाते प्रस्थापित करणार नाही। हा विवाह मी भाऊराव नाईकांना संपवण्यासाठी आणि त्यांच्या नावावरच्या जमिनी मिळवण्यासाठी करतो आहे। भास्कर, तुला बोललो होतं का नाही मी? आपला अंदाज करेक्ट ठरला। पुढे 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 आवाज। तसेच पुढील 6 महिन्यांच्या आत मी सावी मुजुमदार यांना घटस्फोट देऊन कायदेशीर फारकत घेईन। पुढं आणि हिरा हिच्याशी वैवाहिक नाते प्रस्थापित करेन। सदर मसुद्याची खात्री म्हणून मी दया मामा यांच्या नावावर माझ्या कंपनीचे 20% शेअर्स हस्तांतरित करतोय। अरे 20% शेअर्स? भास्कर, शांत डोक्याने। आत्ता मुद्दा